रिअल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य. करारावर घर होते. आता बरेच लोकांना आम्हाला सुद्धा भीती वाटत होती. म्हणजे मला ते कळलंच नाही. म्हणजे काहीतरी ती करार पद्धती असेल पहिली, माहित नाही मला. आणि ग्रामपंचायतची 99 वर्ष कराराचं ग्रामपंचायतच्या पिट्या पण ग्रामपंचायतच होत्या. आता आम्हाला नगर परिषदच्या पिट्या नानाने लावून द्या, आमचे नावे तिथं लावले. म्हणजे मेन काम त्यांनीच केलं. माझं लग्न झाल्यापासून मी इथं बघते, सगळ्यांचा विचार तो पीटीआर मध्येच होता. पण आता प्रश्न त्यांनी तो सॉल्व्ह केला की हे स्वतःचे मालकी हक्काचे घरं करून दिले. मग आम्ही नानाला सपोर्ट करणार. कधी फोन करा तरी ते हजरच असतात. आता गरजेसाठी कधीही वार्डात येत नाही, त्यांच्या कामाशिवाय तर व्यतिरिक्त येत नाही. हमेशाच येतात नाना. आणि नाना कधी पण असते, परिस्थिती कशी काय कधी पण हजर असतात नाना. नागरिकांची फोन जरी केला, नाल्या काढायला पण जर म्हणजे जास्त तुंबल्या फोन केला की नाना लगेच पाठवतात. तुम्हाला असा कोणता अनुभव बरं नानांनी तुमचं एखादं असं सांगता गेलं? नानाचं लयच कौतुक घराला करावं. नाव लावून दिलं नाही ह्यांच्या. माझं तर नवीनच घर होतं, मी लय मोठे पैसे देऊन घेतलेलं. आणि टेन्शन रडत बसल्या होत्या त्या, हे घर आमचं जर पीटीआर नाही भेटला तर काय करणार. सगळे म्हणायचे 99 वर्षाचा करार असला की 99 वर्ष पूर्ण झाली की सोडून द्यायला सोडून द्यावा लागतं. असं झालं ना. मग ते नानांनीच करून दिले. आताशी ही सोय झाली अमर नानामुळं आणि हेच रामदास सर्वजीमुळं. नाही तर कोणी सुद्धा या गल्लीला बघत नाही. दोन माणसाशी नाही तर आतापर्यंत पाणी नव्हतं, रोड नव्हता, काही नव्हतं. माहिती का, आमच्या लेकरा बाळाला चालायला सुद्धा भीव वाटत होतं. एवढ्या बाबळी होत्या इथं. लोकांना एका बाईला इथं तेलाच्या माणसाला सापचावून मेला तो माणूस. हे लागून मेले, असे माणसे मेले आणि कुणी बघितलं नाही. आता हे आले म्हणून हे रामदास सर्वजी आले म्हणून बघायला लागले सगळं. हे आमच्याकडे बघायला लागले, दुसरं कुणी बघत नाही. सगळ्यांनी काढून घेतलं ना आम्ही गवत सगळं. लक्ष दिलं होतं का कुणी? काय नाही, सगळ्या थोड्या बाबळी होत्या म्हणून मी चुकाट्या ते चोराचं हे होता म्हणून त्या टायमाला मी 200 रुपये सगळ्याकडून जमा केले आणि एवढं काढलेले. बाबळी जी शिबी लावून